श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या स्वामी भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे। आजचा स्वामी संदेश आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी स्वामी महाराजांसाठी या दोन वळी। जेव्हा चहूबाजूने वाटेत येतो अंधार घनदाट, जेव्हा चहूबाजूने वाटेत येतो अंधार घनदाट, तेव्हा दाखवतात पुन्हा एक नवीन प्रकाशाची वाट। तेव्हा स्वामी दाखवतात पुन्हा एकदा एक नवीन प्रकाशाची वाट। स्वामी भक्त हो सदैव आपल्याला प्रकाशाची वाट दाखवत असतात आणि योग्य मार्गावर घेऊन जातात। तर स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओला सुरुवात करत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। त्यासोबतच स्वामीच्या व्हिडिओला सुरुवात झालीच आहे, स्वामी संदेश ऐकायला तुम्ही सुरुवात केलंच आहे, तर पटकन कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा स्वामी संदेश ऐकायला सुरुवात करा। स्वामी भक्त हो, आज तुमच्या समोर तुम्हाला स्वामीचे 3 आवडीचे पदार्थ दिसत असतील। स्वामीच्या भक्तांना स्वामीची आवड निवड चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, त्यामुळे स्वामींना काय आवडतं हे देखील तुम्हाला ठाऊक असेल आणि म्हणूनच स्वामीच्या आवडीचे पदार्थ आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण हो, त्यासाठी तुम्हाला एक पदार्थ निवडायचा आहे आणि त्या पदार्थामार्फत तुम्हाला संदेश काय मिळणार आहे हे देखील जाणून घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की हे पदार्थ आजच्या व्हिडिओमध्ये का आणले, तर बघा, अन्न ग्रहण करणे हे प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे। खरं तर ह्या अन्नासाठी, आपला पोट भरण्यासाठी सगळ्याची तारेवरची कसरत रोज चालू असते। भौतिक सुख तर फार नंतरची गोष्ट आहे आणि स्वयंपाक करणे म्हणजे फक्त एक काम नसून तो एक संस्कार आहे। निरनिराळे जिन्नस एकत्र करून मोजमाप लक्षात घेऊन बनवलेला तो एक पदार्थ प्रत्येकाला तृप्त करत असतो आणि आपोआपच मग त्या व्यक्तीच्या मुखातून निघतात अन्नपूर्णा सुखी भव। म्हणून हे पदार्थ तुमच्या समोर आणलेले आहे, कारण स्वामीची आवड देखील आपल्याला जीवनाचं सार शिकवून जाते। मग खऱ्या अर्थाने आपल्याला कळते जीवन जगायचं ते हसत खेळत की रडत रडत जीवन जगायचं, ते हसत खेळत की रडत रडत। आत्ता तुमच्या समोर स्वामी महाराजांची आवडती पुरणपोळी आहे, कांदा भजी आहे आणि त्यानंतरचा बेसनचा लाडू आहे। सर्वात प्रथम ज्यांनी बेसनचा लाडू निवडला आहे त्याच्यासाठी स्वामी संदेश काय आहे ते आत्ता आपण जाणून घेऊया। स्वामी म्हणतात, अरे बेसनाचा लाडू आमच्या आवडीचा आहे, त्याचं कारण त्यामध्ये गोड साखर आहे, नाहीतर त्या साखरेने त्या बेसन पिठाला आपल्यामध्ये अशा पद्धतीने एकरूप केलं की आता ठरवलं तरी त्या साखरेला आणि पिठाला कोणी वेगळं करू शकत नाही आणि त्यांना बांधून ठेवण्यास, त्यांना आकार देण्यात काम त्या तुपाने अगदी चोख पार पाडेल। आणि म्हणूनच तर आम्हाला हा लाडू अतिशय प्रिय आहे, कारण आमच्या भक्तांना देखील त्या साखरेप्रमाणे आम्ही अशाच पद्धतीने आमच्याशी एकरूप करतो की परत आमची ताटातूट आमच्या भक्तापासून कोणीही करू शकत नाही। म्हणूनच हा लाडू आमच्या आणि आमच्या भक्ताच्या प्रेमाचा प्रतीक आम्ही मानतो आणि म्हणूनच हा आम्हाला अतिशय प्रिय आहे। त्या साखरेप्रमाणे आणि त्या बेसन पिठाप्रमाणे आम्ही दोघेही कधी एकरूप होऊन जातो हे कळतच नाही। पण हो, त्या लाडूला जसं बांधण्याचं काम त्या तुपाने केलं, तसंच आम्हाला बांधण्याचं काम आमच्या भक्ताची भक्ती करत असते। म्हणून आमच्या भक्ताची भक्ती योग्य प्रमाणात असेल तर या गुरु आणि भक्ताच्या नात्याच्या गोडीची चव या विश्वात कशालाच नाही। म्हणून एकरूप होण्यासाठी भक्तांनो भक्ती केली पाहिजे। मग नंतर भौतिक सुखाचं काय? भौतिक सुख तर त्या मेव्यासारखे असतात, भौतिक सुख तर त्या मेव्यासारखे असतात। उरले काय आणि नसले काय त्यांनी फारसा फरक पडत नाही त्या लाडवावर, तसंच भक्ताच्या सुखावरही जास्त फरक पडत नाही। म्हणून तो काय समाधानातच राहतो आणि समाधानातच जगतो आणि याच्याकडे समाधान असतो, तो आमच्याकडे कधी काही मागतच नाही आणि आम्ही हे
असे की त्याला कधीही काही मागण्याची वेळच येऊ देत नाही. आम्ही असे की त्याला कधी काही मागण्याची वेळच येऊ देत नाही. म्हणून आमचं आणि आमच्या भक्ताचे नातं जर त्या बेसन पिठाच्या लाडवाप्रमाणे झालं तर त्याची सर कशाला राहणार नाही. आणि जो भक्त अशा पद्धतीने आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्याला आम्ही फक्त एकच सांगतो की भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. म्हणून भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता ज्यांनी पुरणपोळी निवडला आहे त्याच्यासाठी स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया. स्वामी म्हणतात, अरे पुरणपोळी आमच्या विशेष आवडीचं कारण पोळी म्हणजे आम्हाला गुरु आणि शिष्याचे प्रतीक वाटतं. जशी डाळ त्या वरवंटाने पुन्हा पुन्हा भरडली जाते तेव्हा कुठे ते गुळात चांगले एकरूप होऊ शकते. आणि मग आता डाळ आणि गुळाच्या एकत्रित मिश्रणापासून बनते ती मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी. खाणाऱ्याला वाटतं की किती छान झाली, पण त्यासाठी त्या डाळीला भरडून घ्यावं लागलं तेव्हा ते गुळाशी एकरूप होऊ शकेल. तसेच आमच्या भक्ताचं आहे. आमच्या भक्तांनाही असंच आमच्या भक्तीतून भरडावं लागतं. वेदना सहन कराव्या लागतात. जीवनात अडथळे आली तरीही त्यांना सामोरे जावं लागतं आणि तरीही आमच्याशी जुळण्याचा जो हट्टास आहे तो सोडावा लागत नाही. आणि तेव्हा कुठे त्याच्या आणि मग आता डाळ आणि गुळाच्या एकत्रित मिश्रणातून खाणाऱ्याला वाटतं की किती छान झाली, पण त्यासाठी त्या डाळीला भरडून घ्यावं लागतं तेव्हा ते गुळाशी एकरूप होऊ शकेल. तसेच आमच्या भक्ताचं आहे. आमच्या भक्तांनी असंच आमच्या भक्तीतून भरडावं लागतं. वेदना सहन कराव्या लागतात. जीवनात अडथळे आले तरीही त्यांना सामोरे जावं लागतं आणि तरीही आमच्याशी जुळवण्याचा जो त्याचा हट्ट आहे तो सोडावा लागत नाही. आणि तेव्हा कुठे त्याच्या आयुष्याला गोडी प्राप्त होते. मग असा भक्त आमचा प्रिय होऊन जातो. आणि अशा भक्तांनी कुठलं तरी आम्ही त्याला आमच्यापासून कधी दूर लोटत नाही. आम्ही त्याला फक्त एकच सांगतो, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता यानंतर जेव्हा स्वामी भक्तांनी स्वामी महाराजाचा तिसरा आवडीचा पदार्थ निवडला आहे तो म्हणजे कांदा भजी. त्याच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे हे आयुष्य म्हणजे त्या वाढलेल्या भोजनाचा ताटा पदार्थही तुम्हाला उचलावंसं वाटतो आणि मग कुठे त्या जेवणाला मजा येते. तसेच जीवनाचं आहे. सुख आलं की त्यानंतर दुःख येतं आणि दुःखातून पुन्हा सुखाकडे जाताना एक वेगळीच मजा येते. आणि म्हणूनच जीवन जगत असताना या गोष्टीने सामोरे जावं लागतं. जीवन हे असंच आहे. जीवनाचं चव चाखायचं असेल तर कडू गोड आठवणी, चांगले वाईट प्रसंग, सुखदुःखाच्या गोष्टी अनुभवायला लागतात आणि ते अनुभवताच खरी जगण्याचं मजा येते. आणि म्हणून जे आपल्याला ताटात आलं आहे त्याचा स्वीकार करा. मग ते गोड असू द्या, तिखट असू द्या, कडू असू द्या, आंबट असू द्या, त्या प्रत्येकाची चव आपल्याला काहीतरी शिकवून जाते. प्रत्येकाची चव ही वेगळी असते आणि प्रत्येक गोष्टीची चव चाखत चाखत जर आपण जगायला शिकलो तर खऱ्या अर्थाने आपण शेवटपर्यंत समाधानी राहणार आहोत. कारण हे आयुष्यामध्ये समाधान खूप महत्त्वाचं आहे आणि समाधान हे कुठेही विकत मिळत नाही, तर ते आपल्याला शोधावं लागतं. आणि जो भक्त आमचं नामस्मरण करतो, सतत आमच्या चिंतनामध्ये मग्न असतो, सतत आमच्या चिंतनामध्ये मग्न असतो, अशी व्यक्ती समाधानी राहते. अशी व्यक्ती समाधानी राहते. आणि अशा व्यक्तीला मग आम्ही एकच सांगतो की भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे सांगण्याचा छोटंसं प्रयत्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. तर
तुम्हाला तो प्रयत्न कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. खरंच या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट शिकायला मिळते की आपलं आयुष्य हे असंच आहे आणि फक्त एकच विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये फक्त सुख यायला हवं, परंतु त्या सुखाची अपेक्षा करता करता आपल्याशी सुख कधी घेऊन जातं हे देखील आपल्याला लक्षातच येत नाही. कारण सुखाची नेमकी काय आहे हेच आपल्याला ठाऊक नाही आणि जो स्वामीची एकरूप राहतो त्याला मात्र प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख अनुभवता येतं. आणि म्हणूनच सुखी राहायचं असेल तर स्वामीचे नामस्मरण करा आणि समाधान मिळवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेश सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.